सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या तपासासंदर्भातली एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती. हल्लेखोर शहजादनं घरात कसा प्रवेश केला याची माहिती दिली. शिफ्ट संपल्यानंतर रात्री उशिरा वांद्र्यात तो पायी फिरायचा. इमारतीच्या मागच्या बाजूला सुरक्षा रक्षक नसल्याचं हेरलं. इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याचंही शहजादनं हेरलेलं होतं. सैफवर हल्ला करणारा आरोपी शहजाद हा कुस्तीपटू होता. बांगलादेशमध्ये जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर तो कुस्ती खेळायचा. कुस्तीपटू असल्यानं शहजाद सैफ सोबत झटापटीत वडचढ ठरला. बेरोजगार असल्यानं शहजाद भारतात शिरला. हल्लेखोराच्या जबाबानंतर पोलीस गुन्ह्याचं नाट्य रूपांतर करण्याची शक्यता. नाट्य रूपांतर करून बारकावे गोळा करण्याचा अंदाज. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला वांद्रे पोलीस स्थानकात आणलं. रात्री आरोपीला सांताक्रूज पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं होतं. अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार. संध्याकाळी सैफ अली खानला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरानं वरळीतील कॅफेमध्ये कामाला असतानाही चोरी केली होती. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणात सहभागी असल्यावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराड विरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नाही. या प्रकरणात त्याला गुंतवलं गेलंय. वाल्मिकच्या वकिलांची प्रतिक्रिया. आपण कलम लिहून थकतो पण हे गुन्हे करून थकत नाहीत. दमानियांचा सरकारला सवाल. तर इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट. दमानियांचा घणाघात. अकोल्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा. अकोल्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. अकोल्यातल्या मोर्चाला जरांगे आणि सुरेश धस उपस्थित राहणार नाहीत. सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब मात्र मोर्चामध्ये सहभागी. आधी मुख्यमंत्री ठरत नव्हता, मग मंत्रिमंडळ कसं बसं स्थापन झालं. आता पालकमंत्री ठरत नाहीये. आता मारामारी व्हायची बाकी आहे. संजय राऊतांची पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया. आता सरकारलाच जनता स्थगिती देईल. विजय वडेट्टीवारांची पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया. परवा मंत्री उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल आणि नंतर मुख्यमंत्री पण बदलतील. वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. उद्योगमंत्री उदय सामंत दावोससाठी रवाना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दावोसला जाण्याचा तिसऱ्यांदा योग आल्याची सामंतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय येणार होता. संजय राऊतांचं वक्तव्य. तर दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार गेल्याची राऊतांची माहिती. माजी आमदार सुनील भुसारांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची भुसारांची प्रतिक्रिया. कराड दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार अतुल भोसलेंच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाणांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. येत्या 30 जानेवारीला मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडणार. सकाळी 10 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार. मेळाव्याला राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार. मंत्री पंकजा मुंडेंनी नागपूरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठात जाऊन आढावा घेतला. पंकजा मुंडेंनी विविध प्रकल्पांची माहिती घेतली. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कामगार सेनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिराला आदित्य ठाकरेंनी भेट दिली. प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईसाठी महापालिकेची वॉर्ड स्तरावर आजपासून विशेष मोहीम. नियम भंग करणाऱ्यांना तात्काळ दंड बसण्याची शक्यता. ठाणे बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा. बोरिवलीतील भूसंपादन पूर्ण. जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरित. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरती 21 ते 24 जानेवारीमध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया. भाविकांना कासव चौकामध्ये उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येणार. धाराशिवमधील भालकी इथं बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना. शहरातील लिंगायत समाज आक्रमक. घटनेच्या निषेधार्थ उमरगा बंद. नंदुरबारमध्ये अफवांमुळे झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. पोलिसांकडून दंगलखोरांचा शोध. 15 ते 20 संशयित पोलिसांच्या ताब्यात. शहरात तणावपूर्ण शांतता. रत्नागिरी मिरकरवाडा बंदरातील किरकोळ मच्छीमार आणि घाऊक मच्छीमारांमध्ये वाद. मच्छीमार विक्री जागेवरती अतिक्रमणावरून वाद झाल्याची माहिती. मच्छी मार्केट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 10 लाख घेऊन लग्नास नकार दिल्यानं डॉक्टर तरुणीची आत्महत्या. मानसिक धक्क्यातून महिला डॉक्टरची विषारी औषध घेऊन आत्महत्या.
डॉक्टर महिलेची फसवणूक केलेल्या आरोपीचं नाव कुलदीप सावंत. वाशिमच्या रिसोड सेनगाव मार्गावर क्रुझरचा अपघात, मातीच्या ढिगाऱ्याला गाडी धडकल्यानं 19 प्रवासी जखमी. पिंपळगाव टोलनाक्यावर टेम्पो आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात, अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी. चक्काचूर झालेल्या कंटेनरमधून चालकाला बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.